नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TYP कॉमचं कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंगमधील चॅप्टर नंबर जो आपला 2 आहे त्याच्यातील जे एक्झाम्पल्स आपण काही लेक्चरपासून सुरू केले होते, तर आज आपण पुन्हा एक एक्झाम्पल बघणार आहोत. तर ते म्हणजे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. त्याच्यामध्ये जी पुढची मेथड आहे तुमच्यासमोर आहे, रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड. मागच्या लेक्चरला आपण प्रायमरी अँड सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स याच्यावर एक्झाम्पल पाहिले होते. तर आता आपण मेथड बदललेली इथं रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड्स ह्याच्यावर आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तर त्याच्यासाठी बघा, एक एक्झाम्पल मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर केलेलं आहे. त्याचं सोल्युशन तुम्हाला आता मी हे यूट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे, त्याची लिंक तुम्हाला सेंड केली जाईल. तर बघा, हे रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथडमध्ये आपल्याला पुन्हा सर्व्हिस डिपार्टमेंट्स आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट्स. बघा, हे एक्झाम्पलमध्ये जी कंपनी आहे ओरिएंट कंपनी लिमिटेड उस्मानाबाद, तिचं आपल्याला काय करायचं आहे, रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथडप्रमाणे सेकंड डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. बघा, कॉलम आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पर्टिक्युलर्स, रेशो, टोटल हे 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट्स A, B, C आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्स 2 आहे, X आणि Y असे 2 सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहे. यांच्यासाठी आपल्याला रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथडच्या आधारे आपल्याला ओव्हरहेडचं अपॉर्शनमेंट करायचं आहे. बघा, याच्यामध्ये 5 डिपार्टमेंट्स आहे, सगळे 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आहे आणि 2 सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहे. तर याच्या आधारे आपल्याला एक्झाम्पलचं सोल्युशन करायचं. बघा, सुरुवात करूया आपण. कॉस्ट्स ॲज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी. म्हणजे एक्झाम्पलमध्ये प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स हे ऑलरेडी केलेलं आहे. तर ते जे अमाऊंट आहे तर त्या अमाऊंट एकदा आपण आहे तशा कॅरी फॉरवर्ड करून घेऊया सर्व डिपार्टमेंटच्या. बघा, कॉस्ट ॲज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरीप्रमाणे ओव्हरहेड्स ज्या आहेत ते आपण इथं जसे आहे तसे घेऊन टाकणार आहोत. बघा, A, B, C हे जे प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आहे त्यांचे एक्झाम्पलमध्ये ओव्हरहेड्सचे दिलेले आहे. बघा, तर त्याच्यामध्ये पहिली अमाऊंट आहे 7,810, बीची आहे 12,543. त्या आहे तशा आपल्याला घेऊन टाकायच्या आहे. 7,810 एची आहे 7,810, 12,530 बीची आहे आणि 543 आहे इथं, 543. आणि सी जे प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे त्याची एक्झाम्पलमध्ये दिल्याप्रमाणे आहे 4,547. आणि पुढचे जे सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहे X आणि Y त्यांच्यासुद्धा अमाऊंट इथं आपल्याला दिलेली आहे 4,000 आणि 2,600. 4,000 आणि 2,600. मग याच्यामध्ये आपण आतापर्यंत काहीच केलेलं नाही. जे प्रायमरी डिस्ट्रीब्युशनची समरी आपल्याला ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये दिलेली आहे त्याप्रमाणे आपण प्रोडक्शन डिपार्टमेंट्स A, B, C आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्स X आणि Y यांना आपण काय केलं आहे, जे प्रायमरी डिस्ट्रीब्युशनप्रमाणे ज्या अमाऊंट होत्या ओव्हरहेडच्या त्यांचं आपण आहे तसं ॲलोकेशन करून टाकलं. त्याच्यामध्ये रेशो वगैरे काही नसणार आहे. जसं आहे तसं आपण काय केलं आहे, ॲक्च्युली जेवढं आहे तेवढं आपण देऊन टाकलेलं आहे. सगळ्यांची बेरीज इथं आपल्याला मांडायची आहे. ती बेरीज बघा, करून बघा तुम्ही. बेरीज 31,500 येईल, 31,500. अशा प्रकारे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरीप्रमाणे आपण ओव्हरहेडचं जे आहे अपॉर्शन नाही म्हणता याचं, ॲक्च्युली आपण ते मांडून घेतलेलं आहे. बघा, पुढचं आहे सर्व्हिस डिपार्टमेंट X. सर्व्हिस डिपार्टमेंट X हे जे पहिलं सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहे बघा, त्याची जी अमाऊंट आहे बघा, याच्यामध्ये पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, हे जे सर्व्हिस डिपार्टमेंट्स X हे जे आहे हे A डिपार्टमेंटला 30% सर्व्हिस देतं आहे, B डिपार्टमेंटला 40% सर्व्हिस देतं आहे, C डिपार्टमेंटला 20% सर्व्हिस देतं आहे आणि Y डिपार्टमेंटला 10% सर्व्हिस देतं आहे. अशा प्रकारे हे जे X नावाचं जे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे बघा, हे काय करतं आहे, ह्या 1, 2, 3 आणि हे 4 या 4ही डिपार्टमेंटला सर्व्हिस प्रोव्हाइड करत असताना रेशोमध्ये करते, टक्केवारीमध्ये करते. ह्याचप्रमाणे पुढे जाऊन आपल्याला बघायचं Y, ते सुद्धा
डिपार्टमेंट एला 10%, बीला 20%, सीला 50% आणि एक्सला 20% अशी सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करते. हे एक्झाम्पलमध्ये ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. बघा त्याच्यावरून आपल्याला एकदा याचा रेशो काढून घ्यायला पाहिजे की हे जे एक्स डिपार्टमेंट आहे सर्व्हिस डिपार्टमेंट हे किती टक्के किती रेशोमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करते हे बाकीचे डिपार्टमेंट. तर एकदा आपण इथं रेशो काढून घेऊया दोघांचे पण, एक्स आणि वाय दोघं डिपार्टमेंटचे सर्व्हिस डिपार्टमेंटचे रेशो काढून घेतो आपण. बघा सर्व्हिस ही वर्किंग नोट आहे आपली, सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स हे किती रेशोमध्ये बाकीच्या डिपार्टमेंटला सर्व्हिस देतं आहे ते आपण इथं बघत आहोत. बघा ए बी सी आणि एक्स वाय, ए बी सी एक्स आणि वाय किती टक्के बघा 30, 40, 20, 30%, 40%, 20% आणि जे वायला आहे ते आहे 10%. आता तुम्ही म्हणाल एक्स डिपार्टमेंटला का नाही, कारण हे एक्स डिपार्टमेंट ह्या 4 डिपार्टमेंटला सर्व्हिस देते म्हणून एक्सला कोणत्याही प्रकारचा रेशो नसणार आहे. बेरीज करून बघा 100 यायला पाहिजे, 30 आणि 10, 20 आणि 10, 30, 40, 70 आणि 30, 100. रेशो काढायचा आपल्याला, 1 1 0 कॉमन आहे, रेशो आला 1, 2, 4 आणि 3, 3:4:2:1 असं त्याचं काय आलं आहे रेशो आलं. खूप सिंपल आहे हे. नंतर जसं एक्सचं काढलं तसं आपल्याला वायचं पण काढायचं आहे. बघा डिपार्टमेंट वाय सेम ए बी सी एक्स आणि वाय 10, 20, 50, 20, 10%, 20%, 50%, 20% आणि डॅश, कारण वाय डिपार्टमेंट स्वतःला काही सर्व्हिस देत नसतं. बघा पुन्हा तेच आहे, 1:2:5:2 अशा प्रकारे त्याचा रेशो आलेला आहे. मग बघा जे डिपार्टमेंट एक्स आहे सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स, तर त्याच्या ज्या अमाऊंट आहे बघा टोटल जर अमाऊंट आपण पाहिली तर सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स याची टोटल अमाऊंट किती 4000. ओके, म्हणजे हे जे एक्स डिपार्टमेंट आहे आणि हे वाय डिपार्टमेंट आहे दोन्ही सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहे यांच्या टोटल ज्या अमाऊंट आहे कशाच्या ओव्हरहेडच्या त्या सगळ्या ह्या आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंटला ॲलोकेट करायच्या असतात, त्यांना त्या डिस्ट्रीब्यूट करायच्या असतात, ॲपॉर्शन करायच्या असतात, रिॲपॉर्शन करायच्या असतात. म्हणून पहिल्यांदा आपण इथं पहिल्यांदा डिपार्टमेंट एक्स जे आहे त्याचे जे 4000 आहे त्याचा आपण एकदा ह्या ज्या उरलेल्या सगळ्या डिपार्टमेंट आहे 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 डिपार्टमेंटला आपण इथं काय करून घेऊया ॲपॉर्शनमेंट करून घेऊया. बघा तिथं मायनस होतील, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळून जाईल लगेच, इथं -4000. म्हणजे का मायनस केले, कारण हे 4000 रुपयाचे जे ओव्हरहेड्स आहे एक्सचे यांचं आपल्याला ॲपॉर्शनमेंट ह्या 1, 2, 3 आणि 4 डिपार्टमेंटला करून टाकायचं, म्हणजे इथं नील होतील आणि याच्या अमाऊंट ज्या आहेत या बाकीच्या डिपार्टमेंटला काय होतील ॲपॉर्शन होतील. ओके, त्यासाठी रेशो आपल्याला कोणता यूज करायचा आहे, एक्सचा रेशो बघा आताच आपण जस्ट कॅल्क्युलेट केला आहे तो कोणता आहे एक्सचा 3:4 3:4:2:1 असा त्याचा रेशो आहे. ह्या रेशोप्रमाणे आपल्या 4000चं काय करायचं आहे डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, ॲपॉर्शनमेंट करायचं आहे. बघा इथं आपलं रेशो काढून झालं आहे, त्याच्यामुळं इथं मी पुन्हा वर्किंगसाठी रफ करून घेतो. बघा 4000 डिवाइड बाय यांची बेरीज करा, 4 आणि 3 7 आणि 3 10, म्हणजे एक भाग किती आला 400. बघा 4 त्रिक 12 1200. एक भाग किती येतोय 400, इथं लिहितो मी 4 चोक 16, बीला किती आले 1600, सीला किती आले 4 2 8 आणि 4 1 4. म्हणजे अशा प्रकारे ही 4 इथं 4000 इथं नील झाले आणि ते आपण ह्या बाकीच्या डिपार्टमेंटला काय केले ॲपॉर्शनमेंट करून दिले. आलं लक्षात. चला तिथं काय होतील यांची आपल्याला काय करायचं एकदा मायनस जे आहेत ते दाखवा एकदा. इथं या दोघांची इथं नील येईल, याचे किती झाले आता 3000. म्हणजे याचा अर्थ आता जे एक्स डिपार्टमेंट आहे त्याचे ओव्हरहेड्स आहे अमाऊंट आहे ते आपण या 4 डिपार्टमेंटला ॲपॉर्शन केलेले, त्याच्यामुळे तिथं नील झाले. आता बघा पुढचं डिपार्टमेंट आहे वाय, त्याची टोटल आता ओव्हरहेड्स किती आहे 3000चे, त्यांचं आपलं ॲपॉर्शनमेंट ह्या सगळ्या बाकीच्या डिपार्टमेंटला करायचं. त्याचा रेशो बघा त्याच्याआधी आपण मांडून घेऊया. सर्व्हिस डिपार्टमेंट वाय
त्याचा रेशो आपण जस्ट आता मगाशी कॅल्क्युलेट केला होता, तुम्हाला माहीतच आहे 1 2 5 2 1:5:2 असं आपण त्याचं काय केलं होतं, रेशो कॅल्क्युलेट मगाशी केलं होतं. त्याप्रमाणे आपलं काय करायचं आता, हे 5600चं काय करायचं आपल्याला ॲपॉर्शनमेंट करायचं आहे, सॉरी 3000चं ॲपॉर्शनमेंट करायचं आहे. बघा मग तिथं ते पहिल्यांदा काय होतील, मायनस होतील. इथं मायनस किती येतील, 3000, म्हणजे इथं काय होऊन जाईल, ते नील होऊन जाईल. पण आता 3000चं आपल्याला ह्या सगळ्या डिपार्टमेंटला काय करायचं आहे, ॲपॉर्शनमेंट करायचं आहे. बघा इथं डॅश होऊन जाईल. पुढचा अमाऊंट किती आता, 3000 भागिले किती, 3 5 आणि 3 8 आणि 2 10. एक भाग किती येतो, 300चा. 300 गुणिले 1 300, 300 गुणिले 2 600, 300 गुणिले 5 3 5 15 1500 आणि 300 गुणिले 2 600. अशा प्रकारे आता बघा डिपार्टमेंट वाय नील झालेलं आहे, तिकडे कोणताही बॅलन्स राहिलेला नाही सर्व डिपार्टमेंट वायकडे. आता डिपार्टमेंट एक्सकडे 600 रुपयाचा ओव्हरहेडचा बॅलन्स आलेला आहे, किती 600. पुन्हा आपल्याला तेच करायचं आहे, हे जे 600 आहेत सर्व डिपार्टमेंट एक्सचे, यांचं आपल्याला ॲपॉर्शनमेंट 1 2 3 आणि ह्या 4 डिपार्टमेंटला करून टाकायचं. इथं मग म्हणा 600, इथं काय होतील, नील. आता त्याचं ॲपॉर्शनमेंट पुन्हा आपल्याला बाकीच्या डिपार्टमेंटला करायचं आहे, एक्सच्या 600 रुपयाचं. बघा मग आपल्याला इथं लिहावं लागेल, सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स, त्याचं आपल्याला ॲपॉर्शनमेंट करायचं आहे 600 रुपयाचं. मग असे आपण बघितलंच त्यांची बेरीज 10 येते, भागिले 10, एक भाग किती झाला, 60 रुपयाचा. मग रेशो एकदा लिहून टाकू आपण, 3:4:2:1. साहित्रिक 18 180, साई चौक 24 240, साई दोन्ही 12 120 आणि 6 1 6 60 रुपये. म्हणजे पुन्हा डिपार्टमेंट जे वाय आहे तिकडं 60 रुपयाचं पुन्हा काय झालेलं आहे, जो काय म्हणू आपण त्याला ओव्हरहेड्स आहे, ते पुन्हा बॅलन्स वायला गेला आहे 60 रुपयाचं. त्याचं पुन्हा बघा आपल्या मेथडचं नावाचं रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड. जोपर्यंत नील होत नाही तोपर्यंत, किंवा नॉर्मल किंवा एकदम निग्लिजिबल अमाऊंट येत नाही तोपर्यंत आपण स्टॉप करत नाही. 60 रुपयाचं पुन्हा आपल्याला ह्या 4 डिपार्टमेंटला काय करायचं आहे, ॲपॉर्शनमेंट करायचं. मग पुन्हा तेच करायचं, सर्व्हिस डिपार्टमेंट वाय, वायचा रेशो किती, 1:2:5:2 असा वायचा रेशो आहे. बघा 60 रुपयाचं आपल्याला ॲपॉर्शनमेंट करायचं आहे 4 डिपार्टमेंटला. 60 डिवाइड बाय यांच्या बेरीज 10चे ते 5 2 7 आणि 3 10, एक भाग किती आला, 6 6, इथं किती 6, दुसरं साई दोन्ही 12 6 5 30 आणि साई दोन्ही 12. आता इथं जस्ट मी तुम्हाला सांगितलं होतं, आता हे नील करायचे, 60 इकडं नील येतील 12. म्हणजे आता पुन्हा जे एक्स डिपार्टमेंट आहे त्याच्या वाट्याला किती आले, 12 रुपये आलेले. ठीक आहे, त्याचं पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, वायचा बॅलन्स आहे 12, त्याचं पुन्हा आपल्याला 1 2 3 4 ह्या 4 डिपार्टमेंटला काय करायचं आहे, ॲपॉर्शनमेंट करायचं आहे. मग इथं पुन्हा तेच करायचं, पुन्हा बघा नील होतील, इथं नील. हा बॅलन्स कोणाचा, एक्सचा, त्याच्यामुळे इथं काय येईल, सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स, एक्सचे जे 12 रुपये त्यांचं अपॉर्शनमेंट आपल्याला 4 डिपार्टमेंटला करायचं. बघा 12 भागिले 10, एक बाकी त्याला 1 रुपये 2 पैसे, 1 रुपया 2 पैसे. बघा रेशो किती एक्सचा, बघा 3:4:2:1 किती येतं, बघा 1.2 गुणिले याचं आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स करायचं आहे. 1.2 गुणिले 3 12 3 36 म्हणजे 3.6 म्हणजे 4 येईल. 4 गुणिले 1.2 12 चौक 48, 4.8 म्हणजे 5, राऊंड फिगरमध्ये करायचे आपल्याला. पुढं आले 2 12 दुणे 24, 2.4 म्हणजे 2. ओके, आणि शेवटचं किती आहे, 1, 1.21 म्हणजे 1.2. पॉईंट नाही घेतले तरी चालेल, 1 आला तरी चालेल. आता बघा याच्यानंतर आता आपलं याचं इथं पॉईंट आहे बरं, लक्षात ठेवा 1.2. त्याच्यामुळं आता याच्या पुढे आपल्याला याचं काय करता येतं आणि ॲपॉर्शनमेंट करता येणार आणि आपण इथं थांबायला पाहिजे. बघा इथं हे नाही घेता तरी चालेल, इथं थांबायचं आहे. अशा प्रकारे आपलं याचं हे बघा सोल्युशन खूप सोपं आहे. बस एवढंच काम याच्यामध्ये आहे आपलं रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथडमध्ये, एवढंच काम आहे. तर बघा इथं प्रत्येक वेळी इथं नील येईल बरं, याला काही येणार नाही. ॲक्च्युली ह्याच्या वर पाहिजे होतं, ठीक आहे असू द्या.
इथं 12 येईल, 12 मायनस इथं नील. अशा प्रकारे आपलं याचं सोल्युशन इथं संपलेलं आहे. तर बघा बेरीज करून बघा, टोटल किती येते, 31,500 ही आहे अशी येईल एकदा, 31,500. नंतर यांची बेरीज करून बघायची तुम्ही, मी डायरेक्ट घेतोय 9,500, 9,500. बीची येते 15,000, 7,000. याची येते 15,000, 7,000. पुढचं आहे आता ते नील येणार आहे, एक्स आणि वाय काय येणार आहे, नील नील. बघा म्हणजे एक्झाम्पलमध्ये आपण केलं तरी काय, फक्त जे प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आहे आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्स आहे, ह्या सर्व्हिस डिपार्टमेंटच्या वाट्याला जेवढे काही ओव्हरहेड्स आले होते त्यांचं आपण काय केलं, हे जे आपले प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आहे त्यांना आपण त्यांचं ॲपॉर्शनमेंट केलं. पण ॲपॉर्शनमेंट करत असताना आपण मेथड जी वापरते आहे रिपीटेड डिस्ट्रीब्युशन. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं, पहिल्याचा बॅलन्स नील करून घ्यायचा, तो सगळ्यांना वाटायचा. परत पुन्हा वायच्या वाट्याला जो आला तो बॅलन्स नील करायचा, सगळ्यांना वाटायचा. पुन्हा एक्सच्या वाट्याला जो आला तो नील करायचा, सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा. पुन्हा वायच्या वाट्याला जो आला तो मायनस करून नील करून सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा. असं कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत अमाऊंट ही निग्लिजिबल म्हणजे खूप 1 रुपयापेक्षा कमी, खूप कमी येत नाही, तोपर्यंत ही प्रोसेस आपण करत राहायची आहे. बघा याच्यामध्ये आपलं हे सोल्युशन इथं झालेलं आहे.